नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। आमदार शशिकांत शिंदे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल। निवडणुकीच्या राजकारणातून योजनांचा पाऊस। राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा केला दावा। महायुती सरकारने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे। या योजनेवरून संपूर्ण राज्यात राजकारण सुरू असतानाच विरोधकांनी या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। आज राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांना 2 वर्ष बिले मिळालेली नाहीत। सर्वोच्च न्यायालय देखील सरकारला तंबी देत आहे, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। निवडणुकीच्या राजकारणातून योजनांचा पाऊस पाडला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। सातारच्या राष्ट्रवादी भवनमध्ये बुधवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेत आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले। यावेळी त्यांनी कोरेगावातील महायुतीचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या भाषणबाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। राज्य सरकार योजना राबवत असते, आजवरचा अनुभव आहे। यावेळी मात्र मुख्यमंत्र्यांपासून सर्वच जण या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला। काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं योजना बंद होणार नाही मी जिवंत असेपर्यंत। उपमुख्यमंत्री एक म्हणतात की कोणाचा बाप आला तरी मी ते योजनेला बंद करून देणार नाही। काही जण म्हणतात की तुम्ही आम्हाला निवडून द्या परत की ती योजना 5 वर्ष पुढच्या कायम स्वरूपात चालू ठेवू। चाललं काय नक्की मला कळत नाही। जेव्हा एखाद्या राज्याची योजना जाहीर केली जाते त्यावेळेला ती योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेचं प्लॅनिंग हे सरकारला करावं लागतं। आज बघा, राज्य सरकारकडे पैसे नाही ही वस्तुस्थिती आम्ही सातत्याने मांडत आहोत आणि मग इथले तिथले पैसे करून ह्या योजनेला कसा निधी देता येईल असा प्रयत्न होत असताना आज 2 घटना काल घडल्या। एक, कोर्टाने सुद्धा जर तुम्ही लोकप्रिय अशा प्रकारच्या निवडणुकीच्या राजकारणासाठी काही योजना जाहीर करत असाल आणि पूर्वीच्या काही जमिनीचे मोबदले देण्यासाठी जर तुम्हाला अपयश येत असेल तर आम्हाला या योजना बंद कराव्या लागतील असा दम द्यावा लागतो। ही महाराष्ट्रातली पहिली घटना। दुसरी घटना अशी आहे की काही दिवसापासून महाराष्ट्रातले जे कोणी सार्वजनिक बांधकाम विभागाची मंडळी आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। 2-2 वर्षात या लोकांना पैसे मिळाले नाहीत, काम करून सुद्धा पैसे मिळाले नाही हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि यामध्ये फरक असा केला, पूर्वी 10% ही अमाऊंट टोकन अमाऊंट म्हणून तरतूद केल्यानंतर टेंडर निघायचं। आता ते बाजूला सारून आता या टेंडरची प्रक्रिया करून सरसकट सगळ्यांना बोलवून कॉम्पिटिशनच्या पेक्षा, स्पर्धा करण्यापेक्षा त्या असलेल्या त्या असलेल्या कामांना वाटून देण्याचा प्रकार सर्वात गेल्या काही दिवसापासून मंत्रालयात सुरू आहे। हे मी फार गांभीर्याने सांगतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचे काम आमदार महेश शिंदे, खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर केली टीका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सर्वसामान्य महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। या योजनेमुळे विरोधकांच्या पोटात अक्षरशः गोळा आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेते मंडळींनी खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचे काम सुरू केले आहे। सर्वसामान्य घरातील मुख्यमंत्री असलेल्या आमदार एकनाथ शिंदे यांनी ज्या जोमाने या योजनेचे काम सुरू केले आहे त्याचा सर्वच महिलांना निश्चितच फायदा होणार आहे, असा विश्वास कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांनी बुधवारी दुपारी 1:30 वाजता पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। कोरेगावात दिनांक 8 ऑगस्ट रोजी झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेते मंडळींनी त्यावर टीका टिप्पणी करण्यास सुरुवात केली असून त्या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना आमदार महेश शिंदे यांनी विरोधकांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। सामान्य कुटुंबातील रिक्षा चालक असलेले आमदार एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात हे घरंदाज मंडळींना पटलेले नाही, त्यांना पोटशूळ उठला आहे, असे निदर्शनास आणून देत त्यांनी राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी शासनाच्या योजनांचा लाभ घेतला असल्याचा आरोप केला आहे। यावेळी विरोधकांचा त्यांनी खरपूस भाषेत समाचार घेतला। मी जे बोललोय ते जे फेक नॅरेटिव्ह पास करतायत, मी त्याच्या विरुद्ध घेतलेली ही भूमिका होती।
मी कुठल्याही माता भगिनींच्या विरुद्ध घेतलेली ही भूमिका नाही. जे लोक आज फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत त्या लोकांना समज देणं हे गरजेचं आहे. आज एवढ्या जनकल्याणकारी योजना एका बाजूला सरकार करतंय आणि दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेला या योजनांपासून वंचित ठेवण्यासाठी हे षडयंत्र या ठिकाणी रचलं जातं. आणि माझी विनंती आहे सुप्रियाताईंना पण आणि जयंत पाटील साहेबांना पण, त्यांनी पण ही योजना एवढी चांगली आहे. आता ते दोघंही सांगतायत की या योजनेचा लाभ कसा मिळत नाही आम्ही बघतो. म्हणजे तुम्ही मला सांगा 30 वर्षात त्यांच्या डोक्यात ज्या गोष्टी आल्या नाहीत, ते एक रिक्षावाला मुख्यमंत्र्यांनी, गोरगरीब घरातला मुख्यमंत्री आहे, त्यांनी सामान्य जनतेसाठी ही योजना दिली. आज ही योजना चांगली चालली पाहिजे हीच आमची भावना आहे. परंतु जे आमचे विरोधक आहेत शरद पवार गटाचे, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की या योजनेबाबत तुम्ही विनाकारण काहीतरी चुकीच्या बातम्या पसरवू नका. आणि हेच सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. चिरंबे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले, व्हाईस चेअरमनपदी सौ कल्पना गायकवाड यांची एकमताने निवड. कोरेगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि शेतकरी हित जपण्यात अग्रेसर असलेल्या चिरंबे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले यांची तर व्हाईस चेअरमनपदी सौ कल्पना गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. चिरंबे सोसायटी कार्यालयात बुधवारी सकाळी 11:30 वाजता सहकार अधिकारी ज्ञानदेव साबळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये एकमताने दोन्ही निवडी करण्यात आल्या. बैठकीत संचालक संजय गायकवाड, तानाजी चव्हाण, अंकुश भोसले, मानसिंग चव्हाण, विक्रांत गायकवाड, बापूराव हुंबे, राहुल चव्हाण, सुशील भोसले, नवाजी कुंभार, युवराज माने, श्रीमती सोनाबाई जेधे, उद्धव निकम, हरिभक्त पारायण, मिलिंद हुंबे यावेळी उपस्थित होते. सचिव किसन केंद्रे यांनी पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम वाचून दाखविला. त्यानंतर सर्व संचालकांनी एकमताने चेअरमन पदासाठी हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले यांचे तर व्हाईस चेअरमन पदासाठी सौ कल्पना गायकवाड यांचे नाव सुचवले. त्या सर्वांनी मान्यता दिल्याने या निवडी एकमताने झाल्याचे साबळे यांनी जाहीर केले. चिरंबे सोसायटीचा सर्वसामान्य शेतकरी हा महत्त्वपूर्ण घटक आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कामकाज केले जाणार आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी समन्वय ठेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सर्वच कर्ज योजनांचा लाभ दिला जाणार असल्याचे चेअरमन हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले यांनी सांगितले. या निवडीसाठी माजी उपसरपंच संपत भोसले व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष संभाजी गायकवाड यांनी परिश्रम घेतले. नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील, व्हाईस चेअरमन अनिल देसाई, संचालक सुनील खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कोरेगाव शहरासाठी 5 कोटी रुपयांचा बंपर निधी, नामदार महेश शिंदे यांची माहिती. प्रत्येक प्रभागातील अंतर्गत रस्ते होणार ट्रिमिक्स काँक्रीटचे. कोरेगाव शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार केला असून मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील अंतर्गत भागाचा रस्ते विकास केला जाणार असून बंदिस्त गटर्स देखील बांधली जाणार आहेत. प्रत्येक प्रभागाला विकास निधीद्वारे न्याय दिला जात आहे, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली. विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहराचा कायापालट करण्याचा ठाम निश्चय केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अत्याधुनिक शहर म्हणून कोरेगाव हे पश्चिम महाराष्ट्रात ओळखले जाणार आहे. हे दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी सर्वसामान्य जनतेच्या आग्रहास्तव जनतेत जाऊन वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी शहराच्या हितासाठी विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्याविषयी कार्यकर्त्यांना आव्हान केले होते. त्यानुसार ट्रिमिक्स काँक्रीट रस्ते आणि बंदिस्त गटरसह सुशोभीकरणाची मागणी केली होती. बुधवारी सकाळी 11:30 वाजता मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शहरातील विकास कामांबाबत निधीची आवश्यकता व्यक्त केली. नगरविकास विभागाचे मंत्री या नात्याने त्यांनी तत्वतः 5 कोटी रुपयांच्या निधीला एका झटक्यात मान्यता दिली. उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, नामदार अजितदादा पवार यांच्यासह पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. नगरविकास विभागाचे उपसचिव श्रीकांत आडगे यांच्या स्वाक्षरीने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवण्यासाठी
निधीची उपलब्ध करून देत असल्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. कोरेगाव शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांचे ट्रिमिक्स काँक्रिटीकरण करण्यात आले असून बंदिस्त गटारांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्याचे नेतृत्वाखाली राज्य सरकारानं ते त्यानंतर कोरेगाव मतदारसंघात अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळं हे आमच्या मतदारसंघाची राजधानी त्या पद्धतीनं त्याचा विकास झाला पाहिजे हे प्रमुखांना ज्यावेळेला सांगितलं तर त्यांनी निधी द्यायचं मान्य केलं. जर आज आपण पाहिलं सुमारे 700 कोटी रुपयाचा निधी आज कोरेगाव शहरामध्ये आलेला आहे.